राज्यातील वरिष्ठ 21 पोलीस अधिकारी यांच्या आज महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या वतीनं बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नांदेड इथं नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले योगेश कुमार गुप्ता हे येणार आहेत. सिंधुदुर्गचे सौरभ अग्रवाल यांनी पुणे इथं बदली झाली असून त्यांच्या जागी ठाण्याहून मोहन दहिकर हे कार्यभाग स्वीकारणार आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओलाई यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह सातारा, धाराशिवसह एकूण 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशाने या बदल्यांचं परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आलं आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांची पोलीस अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे.